चला तर मंडळी, छोट्या भुकेसाठी आज बनवूया अगदी झटपट होणारा चटपटीत फॅन्टास्टिक चवीचा स्वीट कॉर्न चाट। तर त्यासाठी आपल्याला बघायला लागणार आहेत अगदी ताजे फ्रेश असे स्वीट कॉर्न्स। तर हे स्वीट कॉर्न आपण सुरुवातीला छोटे छोटे कट करून घेऊया। या पद्धतीने साधारण एक कॉर्नचं आपण छोटे छोटे अर्धे अर्धे 2 कॉर्न करून घ्यायचे आहेत आणि हे आपण आता कुकरमध्ये लावून घ्यायचे आहेत। कुकरमध्ये या शिजण्यासाठी आपण पाणी टाकायचं आहे। पाणी अगदी कॉर्न्स बुडतील या प्रमाणात टाकायचं आहे आणि चवीसाठी आपण त्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत। अर्थातच आता आपण झाकण लावून घेऊया कुकरचं आणि याच्या आपण साधारण 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता कुकर थंड झाल्यानंतर कॉर्न्स काढून घ्यायचे आहे आणि बघा ह्या पद्धतीने आपण ह्याचे एक एक दाणा असा मोकळा करून घ्यायचा आहे। अगदी सहज होतात हे बघा किती छान पद्धतीने कॉर्न्स इथे सुट्टे सुट्टे झालेले आहेत। आता हे सर्व कॉर्न आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हा चाट अतिशय सुंदर लागतो आणि पोटही भरल्यासारखे वाटते। तर आता सुरुवातीला आपण ह्याच्यावर अगदी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घालून घ्यायचा आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया। कोथिंबीर घातल्यानंतर यावर आपण तिखट घालून घ्यायचं आहे। तिखट घालून घेतल्यानंतर पुन्हा थोडंसं मीठ ॲड करून घेऊया आणि चाट करतोय म्हणजे चाट मसाला तर हवाच। तर अर्धा चमचा चाट मसाला घालून घेतलेला आहे आणि थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे मी आंबटपणा येण्यासाठी। तर बघा आपला चाट इथे रेडी आहे। वरतून गार्निशिंगसाठी आपण ह्याच्यावर शेव घालून घेऊया। बघा आपला रंगीबिरंगी चाट इथे तयार आहे। पोटही भरणार आहे, पौष्टिकही आहे, अगदी 0 ऑइल रेसिपी आहे। मग काय, या कॉर्नच्या सीझनमध्ये ही चाट रेसिपी नक्की ट्राय करणार ना? जरूर करून बघा। मला खात्री आहे घरातल्या सर्व मंडळींना ही चाट रेसिपी नक्की आवडेल। तर जरूर ट्राय करा, अगदी कमी वेळात होणारी ही रेसिपी। तर अशाच झटपट आणि छान रेसिपीजसाठी अर्चना कुलकर्णी एकेज रेसिपी वर्ल्ड या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, बाय बाय।